वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अर्थात HSRP बसवणे अनिवार्य करण्यात आले। त्यासाठी 30 एप्रिलची मुदत देण्यात आली। त्या अनुषंगाने नंदुरबारसह प्रत्येक तालुका सेंटरला एक सेंटर देण्यात आले। दरम्यान नंदुरबारातील सेंटरवर दिवसाला 250 वाहनांना नंबर प्लेट बसवून दिले जात आहे। धुळे सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटातील पोलीस मदत केंद्राजवळ 2 मालट्रकमध्ये झालेल्या अपघातात 3 जण जखमी झाले। अपघातात शेती पिकांचे नुकसान झाले। ही घटना गुरुवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली। शहादा येथे दुकानाचे कुलूप तोडून 25 मोबाईल चोरणाऱ्या संशयित आरोपीला LCBने अटक केली। त्याच्याकडून 13 मोबाईल जप्त करण्यात आले। त्याच्याकडून चोरीच्या आणखी घटना उघडीस येण्याची शक्यता। धडगाव तालुक्यातील खुंटामोडीचा पितीपाडा येथून पोलिसांनी 6,24,000 रुपयांचा दारूसाठा जप्त केला। या प्रकरणी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। किरकोळ कारणातून महिलेत चौघांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना चिखली तालुका अक्कलकुवा येथे घडली। याबाबत मोलगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। नंदुरबार शहरातील जयचंद नगर भागातून चोरट्याने दुचाकी चोरून नेली। याबाबत उपनगर पोलिसात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। अक्कलकुवा तालुक्यातील मालपाडा शाळेत केंद्रस्तरीय शैक्षणिक गुणवत्ता चाचणीचे आयोजन करण्यात आले। यात केंद्रांतर्गत शाळेतील 90 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। शहादा तालुक्यातील वडाळी ते जयनगर या मार्गावरील रस्त्याच्या कडेला माती किंवा मुरुमचा भराव नसल्यामुळे वाहनधारकांची डोकेदुखी वाढली। तोडोदा तालुक्यातील छोटा दोनपूर गावाजवळील निंजरा नदीवरील पुलाचे काम गेल्या 2 वर्षापासून सुरू होते। अखेर ते पूर्ण झाल्याने गावात ST बससह इतर वाहनांची आवागमन सुरू झाली। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या पर्वत रांगेतील आदिवासी गावपाड्यात बोंगऱ्या बाजाराची धूम सुरू झाली। नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवर असलेले मध्य प्रदेशातील खेतिया येथील बोंगऱ्या बाजार शनिवारी भरवण्यात आला। मराठी भाषेसह राज्यातील नागरिकांचा अपमान करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैया जोशी यांच्या जाहीर निषेध आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। शहादा तालुक्यातील रायखेड येथील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। नंदुरबार तालुक्यातील चौफाडे येथील PG फार्मसी महाविद्यालयात जागतिक फार्मसी एज्युकेशन दिन साजरा करण्यात आला। नवापूर तालुक्यातील जुनी विसरवाडी येथे यंदाही गिंबदेव व पांडुर मातेचे पूजन करण्यात आले। तोडोदा तालुक्यातील बोरद व मोड परिसरात हरभरा काढणीला वेग आला, मात्र अपेक्षित दर मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे। नंदुरबार जिल्ह्यातील अंकलेश्वर बरहाणपूर महामार्गावर नवी शेवडी गावाजवळ दुचाकी घसरून अपघात झाला। या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला। जागतिक महिला दिन निमित्त छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह सभागृहात देशातील पहिली ट्रक चालक महिलेसह अन्य महिलांचा सन्मान करण्यात आला। नवापूर तालुक्यातील मासलीपाडा ग्रामस्थांचे नवापूर महावितरण अधिकाऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा संदर्भात निवेदन दिले। नंदुरबार शहरातील कयावत मैदान येथे होणारे महाकुंभ जल तीर्थ भव्य महाआरती सोहळ्याला उपस्थित रहा, आमदार डॉ. विजयकुमार गावित। धडगाव तालुक्यात सातपुड्याच्या पर्वत रांगात पुन्हा पेटल्या शेकोट्या। दिवसा तापमान 37 अंश तर रात्री तापमान 9 अंश असल्याची नोंद। मोदलपाडा तालुका तोडोदा भागात वन विभागाच्या पथकाने अवैध लाकूड भरलेला माल ट्रक जप्त केला। अंधाराचा फायदा घेऊन चालक तेथून पसार झाला। वन विभागाचे कर्मचारी रात्री गस्तीवर असताना ही कारवाई झाली। नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन बेटिंगच्या माध्यमातून अनेक तरुणांना लाखोचा चुना लागल्याची माहिती समोर आली। सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक पद्धतीने बेटिंगच्या लिंक्स काही दिवसापूर्वी व्हायरल केल्या जात होत्या। या लिंकच्या माध्यमातून अनेक तरुणांनी विदेशी ॲप डाउनलोड करत त्यावर ऑनलाईन जुगार खेळला। मात्र यात अनेक तरुणांना लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली। मात्र या संदर्भात कोणीही पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली नाही। तोडोदा तालुक्यातील केलवापाणी येथील कालूसिंग ओलेनाईक यांच्या घराला आग लागून घर जळून खाक झाले। या आगीत संसार उपयोगी साहित्य, धान्य, वस्तू जळाल्याने संसार उघड्यावर पडला।